नमस्कार मंडळी, मी मुक्ता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अनुभव तुझे माझे. तर इथं दुसरा दिवस होता. मी तुमच्यासोबत पहिला दिवस शेअर केलाच की पप्पा वगैरे आले, त्यानंतर आम्ही ऑप्शन वगैरे करून आणि मग आम्ही झोपून गेलो. तर दुसऱ्या दिवशी संडे होता, तर यांना ना थोडंसं काम होतं, म्हणजे हे ऑफिसला गेले. मग आम्ही उशिराच उठलेलो होतो, चहा वगैरे केला आणि इथं मस्त मी पप्पाला ना सिंगम मूवी लावून दिली. त्याच्यानंतर बॅग खाली केली, कारण काही अशा वस्तू होत्या ना का त्या खराब होईल. तर बघा इथं मखाचे कणस डायरेक्ट गावावरून आणलेले. माझ्या पप्पाना बरोड्याला 2 दिवस थांबले होते, तर म्हणून म्हटलं मी बॅग ओपन करून घेते, कारण मग ते खराब होऊन जाईल. आणि हुरडा पण भाजून पाठवलेला माझ्या वहिनीने आजीनी, आणि याच्यामध्ये ना चिंचा होत्या, मग पेढे, मग माझ्या बहिणीने ना बरोड्यावरून फरसाण पण पाठवलं होतं. आणि मी पप्पाला ना मेन सांगितलेलं काहीच नाही आणलं तरी चालेल, पण मला ना भेळ घेऊन या. तर माझ्या भावाने भेळ, गोडी शेव आणि हे जे दहीवडे ना, तर याला दहीवडेच म्हणतात, बालुशाही आहे ती, तर ते पाठवलेले. माझ्या सासूने तुरीचे दाणे सोलून पाठवलेले त्यांनी तुरी, का जेणेकरून मी कचोरी करेन. आणि हे काही पार्सल आहे जे मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेले, पीठ वगैरे माझ्या सासूने सगळं पाठवलेलं, ज्वारीचं, बाजरीचं. आणि त्यानंतर आहे ना मी म्हणजे आम्ही उशिरा उठलेलो, मग चहा वगैरे पिलो. त्यानंतर काही एवढी भूक नव्हती, तर मग इथं आहे ना मी वरण चकोल्या बनवलेल्या. मला तर पर्सनली वरण चकोल्या खूपच आवडते, पण आमच्या इकडे ना डाळ ढोकळी करतात गुजराती, गोड आंबट. त्यानंतर माझ्या वहिनीने चिंचा पण पाठवलेल्या आणि एवढ्या छान होत्या का बास, कधी डारसलेल्या होत्या ना त्या. तर मग मी सांगितलेलं ना का मी दुसऱ्या दिवशी केक वगैरे आणून. तर मग हे ना दुपारी आलेले ऑफिसवरून, तर मग येताना छोटासा केक घेऊन आले ना. हा आहे ना एगलेस केक होता, कारण माझे पप्पा खात नाही ना अंडा वगैरे म्हणून. आणि मग असं काही नाही का काही बड्डे वगैरे असं वेलकम, जस्ट आता म्हणजे खुशी एक दाखवायची म्हणून मग घेऊन आलेले, का चला पुरी पण खुश होतील. आणि त्या ना क्रिशाच्या मैत्रिणी दोघीजणी, मग आम्ही इथं केक वगैरे कट केला. आणि पप्पासाठी ना सरप्राईज म्हणजे मोबाईल मी आधीच घेऊन ठेवलेला, पप्पा यायच्या आधीच 10-15 दिवस आधीच, म्हणजे ऑफर होती तेव्हा घेऊन ठेवलेला. त्यानंतर इथं मग आम्ही केक वगैरे कट केला, मस्त सगळ्यांनी एकमेकाला खाऊ घातला. आणि मग इथं ना त्यांना मी मोबाईल देत होते, तर क्रिशाने डोळे बंद केले. आणि त्यांना आहे ना खुशी एक्सप्रेस नाही करता येत, जसं म्हणतात ना आता गावचे माणसं आहे जास्त आपल्यासारखं, त्यांना कॅमेऱ्यासमोर ते थोडेसे घाबरतात म्हणजे त्यांना नाही समजत काय करायचं आहे, तर ते थोडे शाय होतात. त्यानंतर इथं पप्पानी ना मग मोबाईल वगैरे ओपन केला आणि खुश होते ते, आणि आवडला पण त्यांना मोबाईल. त्यांना काही साधाच मोबाईल पाहिजे होता, ते यूट्यूब वगैरे बघतात थोडंसं, आणि इंस्टाग्राम वगैरे आम्ही डाउनलोड करून देतो. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.